हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा 2026 उत्साहात पार पडला। शिवमुद्रा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेकर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ऑगस्ट रोजी या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। गेल्या 17 वर्षापासून ठाणे शहरात हा अनोखा उपक्रम सातत्याने राबवण्यात येत आहे। रक्षाबंधनाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक एकत्र येत परस्परांना राखी बांधून एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देतात। यावेळी मुस्लिम भगिनींनी हिंदू बांधवांना तर हिंदू भगिनींनी मुस्लिम बांधवांना राखी बांधत प्रेम आणि आपुलकी, बंधुभावाचे नाते अधिक दृढ केले। धर्माच्या भिंती बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे रक्षाबंधन साजरे केल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। या सोहळ्याला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, ठाणे विधानसभेचे आमदार संजय केळकर, शिवसेना ठाकरे जिल्हाप्रमुख केदार दिघे, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणा हालाई लोहना महाजन ट्रस्टचे अध्यक्ष महेश ठक्कर, समाजरत्न डॉक्टर नानजीभाई ठक्कर, समाजसेविका ऋता जितेंद्र आव्हाड, सहाय्यक पोलीस आयुक्त नौपाडा विभाग संभाजी जाधव, समाजसेवक महेंद्र जैन यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या। मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक करत सामाजिक एकोपा, शांतता आणि सलोखा वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलंय। कार्यक्रमाच्या आयोजनात ठाणेकर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत चौधरी तसेच शिवमुद्रा प्रबोधिनीचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली। या उपक्रमासाठी ठाणा हालाई लोहाना महाजन ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले। गेल्या 17 वर्षापासून सुरू असलेली ही सलोख्याची परंपरा यापुढेही कायम ठेवत हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला। मला वाटतं सातत्याने गेली 17 वर्ष सचिन चव्हाण आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकताचं प्रतीक म्हणून या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम सातत्याने ठेवत आहे। आणि तुम्ही बघितलं तर ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मला वाटतं सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून या ठिकाणी जे काय हे शिकवण घालून दिली होती तीच प्रथा आज सातत्याने 17 वर्ष सचिन चव्हाण आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन करत आहे। मी खास करून सचिन चव्हाण, त्याचबरोबर ठाणे नगर पोलीस स्टेशनचे सिनियर साहेब आणि सर्व पोलीस यंत्रणा यांना मी धन्यवाद देईन की अशा पद्धतीने मला वाटतं एक आगळा-वेगळा कार्यक्रम या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रथमच सातत्याने गेली 17 वर्ष या दोघांच्या माध्यमातून होते, त्याबद्दल त्यांना धन्यवाद। ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 17 वर्ष रक्षाबंधनाच्या दिवशी कौमी एकतेच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकत्रितपणे येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करतात। प्रत्येक समाजामध्ये एकोपा राहावा आणि कुठल्याही स्वरूपाच्या जाती तेढ निर्माण न होता शांतता व सुव्यवस्था राहावी हा सर्वांचा प्रयत्न असतो। त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून गेली 17 वर्ष स्वयंस्फूर्तीने पोलीस स्टेशनच्या मदतीने हे लोक समोर येत आहेत आणि एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत। रक्षाबंधन हा सर्वात महत्त्वाचा सण आहे। या सणाच्या निमित्ताने बहिणीच्या सुरक्षिततेचा वादा हा भाऊ करत असतो। हे करत असताना पोलिसांचं मुख्य कर्तव्य जे आहे ते सर्वांचं रक्षण करणं हा पोलिसांचा कर्तव्याचा भाग आहे। त्यामुळे रक्षाबंधन हा आमच्यासाठी हा रक्षाबंधनाचा धागा हा आम्ही ज्यावेळेस पोलीस विभागामध्ये आलेलो आहोत त्याच दिवसापासून बांधलेला असतो। त्या सर्व समाजाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि जर समाज याच्यामध्ये पुढे येऊन अशा स्वरूपाचा एकत्रितपणे कार्यक्रम करत असेल तर निश्चितपणे एक अतिशय सकारात्मक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून जातो आहे। मी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि एक वेगवेगळ्या स्तरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे एक चांगले कार्यक्रम झाले तर निश्चितपणे जे जातीय तेढ निर्माण होते किंवा लहानसहान गोष्टीवरून जे वादविवाद निर्माण होतात ते निश्चितपणे कमी होण्यासाठी मदत होऊ शकते। हो, हा कार्यक्रम शिवमुद्रा प्रबोधिनी आणि टाउन पोलीस स्टेशन ठाणा हे बरेच वर्ष करत आहेत। मला वाटतं 17-18 वर्षामध्ये 2 वर्ष कोरोनासाठी खंड पडला होता। मी मगाशी जसं भाषणात म्हटलं की हे आपलं खरं दुर्दैव आहे की एवढ्या वर्षांनी देखील राज्यघटना जेव्हापासून अंमलात आली
तेव्हापासून आत्तापर्यंतही आपल्याला सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी कार्यक्रम करायला लागतात. समाज म्हणून कुठेतरी आपण चुकतोय का हा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. आणि बाकी असे खूप कार्यक्रम होत असतात जिकडे सगळीचकडे होत असतात. आणि माझं भाग्य आहे की दरवर्षी शिवमुद्रा मला आमंत्रित करते आणि मला यायला योगही येतो आणि वेळही मिळतो. आणि तुम्ही सगळी प्रसारमाध्यमं पण दुर्दैवाने आता थोडी गव्हर्नमेंटच्या बाजूने बोलल्यामुळे मला असं वाटतं की आपणही जर आपल्याला असं खरंच वाटतं की आपल्या TRPचा परिणाम लोकांच्या मनावर, मेंदूवर, विचारांवर होत असेल तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून थोडं सामाजिक सलोखा कसा वाढेल याच्याकडे देखील प्रयत्न आपण केले पाहिजेत. हल्ली बनणाऱ्या मूव्हीज पण सगळ्या प्रचार मूव्ही असतात आणि त्या एनिवे सगळ्या आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, कंट्रोलच्या बाहेर आहे. पण मी स्वतः एक नागरिक म्हणून याच्यामध्ये काय करू शकते, कारण आता सध्या तरी जिकडे जे काय आपल्याकडे वातावरण आहे ते फक्त सामाजिक सलोखाच नाही तर एकंदरीतच माणुसकी कशी समाजामध्ये राहील याच्यावर खूप तीव्र विचार होण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमातनं थोडं प्रबोधन होत असतं लोकांचं. आणि मी पोलिसांचं आणि शिवमुद्राचं पण खूप अभिनंदन करू इच्छिते आणि आपले आभार की आपण ह्या कार्यक्रमाला आलात आणि त्याला प्रसिद्धी दिली. शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणे नगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे 17वं वर्ष आम्ही साजरा करतो आहे. जातीय सलोखा अंतर्गत हिंदू मुस्लिम रक्षाबंधन सोहळा. म्हणजे ज्या टायमाला चालू केलं त्या टायमाला एक साधारण 10-12 लोकं होती. आज मागिरी, राबोडी, कळवा, मुंब्रा इथून असंख्य हिंदू आणि मुस्लिम बांधव येतात. मुस्लिम भगिनी हिंदू बांधव राखी बांधतात आणि हिंदू भगिनी मुस्लिम बांधव राखी बांधतात. ह्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे की या देशाच्या जडणघडणीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे दोन्ही धर्माची लोकं हे देशाला महासत्ता करायला फार मोठं काम करत आहेत. दोन्ही धर्मामध्ये जातीय सलोखा बिघडण्याची कामं काही समाजकंटक लोक करत असतात. त्यांना एक मेसेज द्यायचा आम्ही प्रयत्न करतो की आपण कितीही वाईट वागा, किती विष कालवा तरीसुद्धा या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र राहतात, एकत्र नांदतात आणि या देशाच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा उचलतात.